राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव। आता कानात घालायचं लावलं तर झालं. हा ते हे जोडायला लागतं नाही. ठीक आहे. आपला क्रमांकाने आलेला अभंग आहे 110वा. शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास, बाईला तो त्यास नवी संभे. दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणे इतर लोक तैसे. तुका म्हणे जया चित्ती जे वासना, तयाची भावना तया परी. छोटासा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकोबारायांनी एक न्याय, सर्वसामान्य अशा प्रकारचा न्याय तो प्रतिपादन केलेला आहे. त्या न्यायाचं स्वरूप आहे तुका म्हणे जया चित्ती जे वासना, तयाची भावना तयापरी. ज्याच्या चित्तामध्ये जे संस्कार, जे विचार दृढ झालेले असतात त्याची भावना त्याचप्रमाणे होते. इतराकडे तो त्याच दृष्टीने पाहतो. त्याला सगळे तसेच अशा प्रकारचे वाटतात. साधू असेल त्याला जगात सगळे साधू वाटतात. चोर असेल त्याला सगळे जगात चोर वाटतात. जार असेल त्याला सगळे जगात जार वाटतात. तेव्हा आपल्या आपल्या वासनेप्रमाणे त्याला जसं चष्मा असेल तसं जग दिसतं. काचेचा कलर जसा आहे, हिरवा कलरचा चष्मा लावला समोरच्या वस्तू हिरव्या दिसतात. लाल कलरचा चष्मा लावला समोरच्या वस्तू लाल अशा प्रकारच्या दिसतात. चित्तातली वासना हा आरसाच आहे समोरच्या वस्तूला पाहण्याचा. आणि म्हणून कुणी एखादा आपल्यावर नसलेल्या दोषाचं जर प्रत्यार्पण करत असेल तर त्याच्यामुळं त्याला फार आपण महत्व द्यायचं नाही. त्याचं वाईट आहे अशा प्रकारचं वाटायचं नाही. त्याच्यामुळं आपल्या चाललेल्या साधनेमध्ये प्रतिबंध निर्माण होईल अशा प्रकारचा आपण होऊ द्यायचं नाही. तो काय म्हणतो त्याचा प्रश्न आहे. म्हणण्याचं स्वातंत्र्य त्याला देऊन टाकायचं. तुला जे म्हणायचं असेल ते म्हण, कारण तोंड त्याचं असतं आणि विचारही त्याचे असतात. त्याच्या विचाराने त्याचं तोंड जर तो वाजवत असेल, बरं आपल्याला काही पैसे मागत नाही, काही नाही, फुकटम फाकटम आपली जर जाहिरात करत असेल तर काय अडचण आहे आपल्याला. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर भुंकती ती द्यावी भुंको. हे कुत्र्याच्या अवलादीचे आहेत. काही संबंध नसले तो एखादा रस्त्याने जरी जात असला तरी त्याला तिथून ते भुंकत राहत. अरे का पण भुंकायला लागले बरं, आपण रस्त्याने चाललोय. तर त्याचा स्वभाव आहे. कारण ते कोण आहे? कुत्र आहे. आणि कुत्र्याचं काम भुंकण्याच आहे. ते नाही भुंकलं तर त्याला कुत्र कोण म्हणेल? साधू म्हणतील. आणि या कुत्र्याच्या अवलादीची जे असतात
तर ते कोणाविषयी भुंकत राहतात. त्याचा काही संबंध नाही. तो त्यांनी कधी तिथे जाऊन प्रत्यक्ष विचार केलेला नाही, पाहिलेला नाही. पाहिलं का भुंकलं तर त्याच्यामुळे आपण सावध व्हायचं की आपण कुत्र्याच्या अवलादीचे, म्हणजे आई बापाला कुत्रे नाही करायचे. कारण आपण भुंकायला लागलं म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणणार? कुत्र म्हणणार. मग आपण कुत्रा म्हणलं म्हणजे आपले आई बाप कोण झाले? कुत्रे झाले ना. त्याच्यामुळे विनाकारण आपण कोणाविषयी भुंकायचं नाही. आणि कोणी भुंकत असलं तरी त्याला फार गांभीर्याने घ्यायची काही आवश्यकता नाही. आपल्या ठिकाणी आहे की नाही हे तर आपल्याला माहित असतं. त्यांनी जे दोष लावलेले ते दोष आपल्या ठिकाणी आहेत की नाही, असतील तर मग त्याचा गांभीर्याने विचार करून ते कसे दूर होतील याचा प्रयत्न करायचा. आणि नसताना जर कोणी विनाकारण भुंकत असेल तर त्याच्याकडे काय करायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. मग जशी चित्तात वासना असते त्याला समोरचं जग दिसतं. आणि त्याच्याकरता 2 दृष्टांत दिलेले. तुकोबाराय म्हणतात की एखादा जर जार कर्म करणारा असेल, स्त्रैण असेल, व्यभिचारी मनुष्य असेल तर त्याला सगळेच तसे वाटतात. आणि मग त्याला न्यायला त्याचा मेहुणा आला, त्याच्या बायकोला माहेराला न्यायला मेहुणा आला. मेहुण्याबरोबर सुद्धा पाठविला गेला. आता त्याचा भाऊ आहे बरं, तो सख्खा भाऊ न्यायला आलेला आहे. पण याच्या आत आहे ना, त्याला त्याचा सुद्धा विश्वास येईना गेला. सिंधळा साल्याचा नाही हा विश्वास. सिंधळा जो स्वतः सिंधळा आहे, म्हणजे स्त्रैण आहे, व्यभिचारी आहे, तर त्याला साल्याचा म्हणजेच मेवण्याचा सुद्धा विश्वास राहत. तो नाही हो म्हणतो, कसं काय मी घेऊन येईन, तुमच्या बरोबर नाही पाठवत. बाईला तो त्यास न विसंबे. दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर. वाईट बुद्धीचा सतत चोरी करणार आहे. त्याला वाटतं आपणच थोडे करतो, सगळेच करतात चोऱ्या, मग आम्ही केलं तर काय हरकत आहे. त्याला सगळेच चोर दिसतात. मला प्रत्येक जण चोऱ्या करताना दिसतो. तो म्हणे इतर लोक तसे, सगळे लोक तसेच आहेत. तर असं का होतं? तर जया चित्ती जी वासना, ज्याच्या चित्तामध्ये जी वासना दृढ झालेली आहे त्याप्रमाणे त्याची भावना होते आणि त्या भावनेप्रमाणे तो वर्तन करत असतो. अशा प्रकारचा न्याय तुकोबारायांनी या अभंगातून मांडलेला आहे. आता जे प्रश्न असतील तुमचे ते विचारू शकता, काही हरकत नाही. आपल्याकडे वेळ आहे, 9 वाजेपर्यंत काही अडचण नाही. बोला, चिठ्ठी लिहून द्या किंवा उभं राहून विचारा. आता इथं कुठं चिठ्ठी, कागद आणि पेन आणि कुठं पाहत बसतो बा. आली का? घ्या. कोणीतरी एक मेन रूपाने टाकलं म्हणजे मग दुसरे उड्या टाकी दे. प्रश्न आहे, महत्वाचा आहे, बहुतेक कोणालाही येणार अशा प्रकारचा प्रश्न आहे की माणूस मेल्यानंतर त्याच्या सोबत फक्त त्याचे चित्त येते, तर मग पुढच्या जन्मात त्याला मागचे का स्मरण होत नाही? त्या दिवशी आपण प्रवचनात सांगितलं की शरीर बदलतात, चित्त बदलत नाही. आणि जर मग चित्त बदलत नाही तर या जन्मामध्ये चित्त म्हणजे एक प्रकारची मेमरी, सगळं आठवतं. हा आपला बाप आहे, हा आपला भाऊ आहे, ही आपली जमीन आहे, यानं असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, आपण हे केलं होतं, ते केलं होतं. अगदी 40-40, 50-50 वर्षापर्यंत सगळं आठवतं. कारण 50 वर्षापूर्वीचं जे चित्त आहे तेच चित्त आता असतं, त्यामुळे त्याला मागचं आठवतं. मग जर हेच चित्त पुढच्या जन्मात असेल तर त्याला मागच्या जन्मातलं का आठवत नाही, ही शंका आहे. तर याचं उत्तर असं आहे की सगळ्यांना आठवत नाही का कोणालाच आठवत नाही?
या शंकेवर दोन शंका पुन्हा निर्माण होतात की किंवा मागच्या जन्मातलं ह्या जन्मात का आठवत नाही, तर त्याच्यावर शंका ही आहे की मागच्या जन्मातलं या जन्मामध्ये कोणालाच आठवत नाही का पुष्कळांना बहुतेकांना आठवत नाही. बहुतेकांना आठवत नाही हे बरोबर आहे. कोणालाच आठवत नाही असं म्हणेल तर ते काय नाही, बरोबर नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आलेली आहे. भगवान म्हणतात हे मागे लागावे जन्मोजन्मी मज आठवे तू न स्मरवे. मला प्रत्येक जन्मातलं आठवतं, तुला काय आठवत नाही. नत्वम व्यथ परंतप बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वम व्यथ अहं सर्वाणि वेद त्वं न व्यथ. तुला आठवत नाही, मला आठवतं. हा, जाता जाता बरं झालं त्यांनी शंका केलेली आहे. आळंदीला मूळ संस्था ज्यांनी स्थापन केली ते परमपूजनीय वैकुंठवासी जोग महाराज, ज्यांचं 100वे पुण्यस्मरण या वर्षी माघ महिन्यामध्ये शुद्ध प्रतिपदे वद्य प्रतिपदेला आहे. ज्या निमित्ताने आपण आश्रमाच्या वतीनं खूप मोठा अशा प्रकारचा उत्सव आळंदीला करण्याचं निश्चित केलेलं आहे. तुम्हाला बहुतेकांच्या कानावर गेला असेल, नसेल गेलं तर आता सांगतो. त्या निमित्ताने आपण जप पण लिहिलेला आहे. बहुतेकाचे लिखाण वह्याही आलेले आहेत. मोठा उत्सव करायचा आहे. महिला मंडळ पुढच्या वर्षी दिंडीत घ्यावं वाटत असेल तर तुम्हाला आळंदीला यावं लागेल. आळंदीला येणार घेतलं जाईल, नाही तर हा ठीक आहे ठीक आहे, मी लिहून घेईन. असं मोगम थोडी राहणार आहे आपलं काय. सगळ्यावर जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या बरोबर 5-5 माणसं अजून आणायची पारायणाला. आता 1000 माणसं आहे, त्यांनी 5-5 आणले, 6000 माणसं आपले झाले. 10,000 माणसं पाहिजे तिथं आपल्याला. 10,000 माणसं राहावीत अशा प्रकारचं नियोजन चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. सगळ्यांनी सगळ्या प्रकारे त्याच्यात सहभागी व्हायचंय. अर्थात तनानी, मनानी आणि धनानी सुद्धा. कारण मोठा कार्यक्रम करायचा आहे. दररोज दुपारच्या पंक्तीला 5 लाख रुपये लागतील अशा प्रकारचं नियोजन आहे. आणि भगवंताच्या इच्छेनं त्या दुपारच्या सगळ्या पंक्ती गेलेल्या आहेत. 5-5 लाख रुपये देणारे पंक्तीवाले एक जणच तयार झाले आणि दुपारच्या पंक्ती गेलेल्या आहे सगळ्या. सकाळच्या पंक्तीला 1 लाख रुपये लागतील. सकाळच्या आपल्या चहा आणि अल्पपहारा करता. त्याच्यात काही आहेत शिल्लक अजून कुणाला जर घ्यायचे असेल 2घात मिळून 4घात मिळून किंवा एकट्याला घेऊ शकता. संध्याकाळी साधारण 2 लाख रुपये लागतील. कारण त्या आचार्याने सांगितलं 20 रुपये पात्राप्रमाणे आम्ही घेऊ आणि 10,000 माणसं राहिले तर 2 लाख रुपये असं धरलेलं आहे. आपण कमी राहतील जास्त राहतील तर त्याच्यामध्ये 10 गावं 15 गावं असली तरी काही हरकत नाही. महत्वाचं जास्त गावं याच्याकरता टाकायचे की त्या दिवशी त्या गावची किमान 25-50 लोक वाढायला हवेत. कारण आपल्याला 300-400 लोक दररोज वाढायला लागतील आणि वाढण्याचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याकरता ज्या गावांना त्याच्यात सहभागी व्हायचं, सगळ्यांनी व्हायचंच आहे, असं नियोजन केलं जाईल. पण सकाळच्या अन्नदानामध्ये कोणाला जर करायचं असेल तर 1 लाख रुपये लागतील. तर मला हे सांगायचं की त्या जोग महाराजांना मागच्या 3 जन्माची आठवण होती. जोग महाराज सांगायचे मागच्या जन्मी मी बैल होतो आणि ज्ञानोबारायांचा जो रथ पंढरपूरला प्रत्येक वर्षी जातो त्या रथाला मला जुंपलं जायचं. नंतरच्या जन्मामध्ये मी भुई होतो, पालखीला अशा प्रकारचे खांद्यावर घेत होतो आणि या जन्मी मी झालो. त्यामुळं कोणालाच आठवत नाही असं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशी काही मुलं जी शाळेतही अजून गेलेली नाही, एवढी लहान आहेत, 3ऱ्या-4थं वर्ष ज्यांचं चालू आहे,
आणि अस्खलित अशा प्रकारचं इंग्रजी बोलता येत किंवा संस्कृतचे गीतेचे अध्याय म्हणतात असेही मुलं आहेत, अजून शाळेतच गेलेली नाही. त्या काश्मीरमध्ये एका लहान मुलाने नवीन कम्प्युटरचा शोध लावला होता. त्या पोराला परदेशातल्यानी काही कोटीला मागितलं होतं. एवढं असताना त्यांनी कम्प्युटर तयार केलं, नवीन कम्प्युटर तयार केलं. तर हा कशाचा प्रभाव आहे? मागच्या जन्मामध्ये जे चित्त आहे त्या चित्तात आपण पाहतो काही माणसाला एकदा वाचलं की पाठ होऊन जातं. एकदा वाचलं कसं काय पाठ होतं? वाचून तर आपले पांढरे झाले, तरी पाठ होत नाही. त्याला एकदा वाचलं का पाठ होतं? तर त्याचं मागच्या जन्मातलं काय पाठ आहे, त्याचे ते संस्कार त्याच्या चित्तावर आहेत. त्यामुळं माझं पण मग प्रकर्षाने का नाही आठवत? जसं आपल्याला आपण काय काल कुठं होतो, काय केलं, काय खाल्लं, कोणाला काय बोललो, हे जसं आज आठवतंय, तसं मागच्या जन्मामध्ये आपण कोण कुत्रं होतो का, मांजर होतो का, डुक्कर होतो, हे असं आता का नाही आठवत? जर चित्त तेच असतं तर त्याचं कारण असं आहे की मागचा जन्म आणि हा जन्म याच्यामध्ये दोन भयंकर मोठ्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं. एक मागच्या जन्माचा मृत्यूचा प्रसंग आणि या जन्माचा प्रसंग. जन्म आणि मरण, शास्त्रकार सांगतात की दुःखाचे हे दोन महान पर्वत आहेत. जन्म मरणा परते दुःख अनेक कोण सांगपा. आणि जर खूप मोठा आघात चित्तावर झाला तर ती मेमरी सगळी डिलीट होऊन जाते. हे हनुमंतगावची इथं माणसं आहेत, ते काका पाटील आहे बा, त्यांना विचारा. तो पदार नावाचा पोरगा पण आहे आपला का केदार, त्याच्या आजोबाचा प्रसंग आहे. माझ्या हाताने माळ घातलेले, समोरचा आता मला वाटतं वारले ते. तर ते ज्वारीचा हेल, कडब्याचा ज्वारी असलेली गाडीवर रचलेलं आहे आणि ते गाडी घेऊन निघाले होते. असं पुढं दांड्यावर बसले ते आणि गाडी हाणत होते. रस्त्यात म्हणजे शेतातून चाललेली होती गाडी. ते काय झालं, काय किरकुडं त्या बैलाच्या पायात अडकलं काय, ह्याने काय पाहिलं नाही, पण एकदम बैल उधळले. एकदम बैल उधळल्यामुळं ते असे दांडीवर बसलेले, खालून पायाची आडी दिलेली, फिरलं ते. आणि मग त्यांचं डोकं असं जमिनीवर आधळत कितीतरी लांबपर्यंत ते बैल पळत असते. ते बिचारे जेव्हाच्या आकांताने पळालेले, आदळ मग उभा राहिले. लोकांनी पाहिलं, ते काढलं. म्हणजे एवढा आघात झाला, दवाखान्यामध्ये कित्येक दिवस ते बेशुद्धच होते, कोमामध्ये होते. नंतर शुद्धीवर आले. पण मला हे सांगायचे की शुद्धीवर आल्यानंतर ते कोणालाच ओळखीत नव्हते. ते पोरग होतं, कोण आहे तो, म्हणजे त्यांना ओळखायला जवळजवळ 2-4 महिने लागले. हळूहळू मग एकाचं स्मरण मग लोकांनी करून दिलं. मग आमका हा आहे, तो तमका तो आहे, तो तमका तो आहे. म्हणजे जर एवढा आघात झाल्यावर एवढं घडतं, तर जिथं मरणाचा आघात होतो, काय वाटतं तुम्हाला? आपण मूर्ख आहे म्हणून आता काही वाटत नाही का? मूर्ख काय, आम्हाला मूर्ख म्हणता, तर त्याचा अर्थ आहे की आपण त्याचा कधी विचार नाही करत. बरंच कसं वाटत असेल हो. 15 दिवस दिंडीला जायचं तर लगे मोबाईल आश्रमात आला का, कसं काय चाललंय, आता एवढ्या वेळात काय चालायचं बरं. पण मग तेवढा जिव्हाळा आहे, आसक्ती आहे, सोडावं नाही वाटत. मरायच्या वेळेला कायमचं सोडावं लागतं, कायमचं. 15 दिवसाकरता नाही. तिथं मोबाईल फेबाईलही नेता येत नाही. कसं वाटत असेल, विचार केलाय तुम्ही? नुसतं घरच सोडायचं असं नाही, शरीर सोडायचं असतं. या शरीराला किती साबणं लावलेले असतात, त्या शरीराचे फोटो किती काढलेले असतात. त्या शरीराला माझं नाही, शरीर मी आहे अशाच दृष्टीनं जन्मभर त्याच्याकडे पाहिलेलं असतं आणि ते शरीर सोडायचं असतं. केवढा आघात होत असेल चित्तावर. आणि त्या आघातामुळं जर तयारी नसेल चित्ताची, साधनेची, तर मग ते सगळं मागचं काय होऊन जातं, डिलीट होऊन जातं. त्याला आठवत काहीच नाही मागचं.
ज्यांनी साधना केलेली असते, ज्यांचे चित्त शुद्ध झालेले असतात, जे देहाला आपलं स्वरूपच मानत नाही, पण काही कर्मामुळं काही वासनेमुळं पुन्हा ज्यांना जन्म घ्यावा लागतो, त्यांना मागचं सगळं आठवतं. उत्तर भारतातला एक झालेला घडलेला प्रकार आहे, तो पेपरमध्ये आला होता. मी मग पेपरमध्ये असं का म्हणतो का, पेपरवाले बहुतेक सगळे नास्तिक अवलादीचे, मीडियावाले वगैरे, म्हणजे पुनर्जन्म, देव, धर्म, पाप, पुण्य न मानणारेच बहुतेक आहे. त्याच्यातही आलं होतं. एका घरामध्ये एक मुलगा जन्माला आला. ज्या वेळेला तो बोलायला लागला त्यावेळेला तो म्हणला, अरे तुम्ही मला इथं कसं काय आणलं, माझं घर तर तिकडे आहे, माझं घर असं नव्हतं, माझ्या आईचं नाव हे आहे, माझ्या आईचं नाव ते आहे. मोठं झालं तरी तसं म्हणायला थोडंसं त्यांना आश्चर्य वाटलं. हे तिथं घेऊन गेले त्याला. तिथं गेल्याबरोबर आई म्हणून लगेच तो त्या एका बाईला जाऊन त्यांनी धरला. सगळ्यांची नावं सांगितली त्यांनी, त्याच्या शेत कोणकडं हे सांगितलं, शेतातल्या बैलाची नाव कोणी काय सांगितली, आणि मग त्यांना आठवलं की आपला एक मुलगा वारला होता. म्हणजे हे प्रत्यक्ष झालेलं आहे. त्यामुळं आठवत नाही तर त्याची मेमरी डिलीट झाली आघातामुळं, पण चित्त तेच असतं, असं या शंकेचं समाधान आहे. हा, जर आत्मा अमर आहे तर मोक्ष कसा मिळतो? हे बहुतेक न शिकलेल्या माणसाचा शंका आहे, म्हणजे जास्त माहीत नसलेलं, आधार वरवरचं थोडं माहित आहे. तर आत्मा अमर आहे म्हणूनच मोक्ष मिळतो. आत्मा जर अमर नसता तर मोक्ष कसा मिळाला असता? मोक्ष मिळणं म्हणजेच अमर होणं. तो अमर आहे म्हणूनच अमर होतो ना. तो जर अमर नसताच तर काही केलं तरी तो अमर कस काय झाला असता? आत्मस्वरूपाने अमर आहे म्हणूनच तो मुक्त होतो. हेच त्याचं उत्तर आहे. संसारिक माणसाने चातुर्मास पाळायचा असल्यास कोणकोणते नियम पाळावे, ते संपूर्ण चातुर्मास नावाचं एक पुस्तक आहे. हा, तर त्याच्यात त्यांनी सगळे संसारी माणसाकरता नियम, आपल्याला कधी त्या भानगडीचा संबंधच नाही आला. आम्ही बारमासी आहे, चातुर्मासी नाही. त्याच्यामुळं संपूर्ण चातुर्मास नावाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचावं. त्याच्यामध्ये ते नियम दिलेले आहेत काय करावं तसं. पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी. मग इकडं तर सांगतात की एकाच वेळेला पंढरपूरला जाय, आणि इकडं सांगतात की वारी चुकून दे हरी. हे असं कसं काय? अशा प्रकारची शंका होते. बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. तर स्वतः वारकरी आहे ते वारकरी देवाला प्रार्थना करतात की आमची वारी चुकू देऊ नको, आणि पंढरीशी जाय एक वेळ हे दुसऱ्याला सांगितलंय जे कधी जातच नाही त्याला. तिथं एक वेळ शब्दाचा अर्थ एकदाचा कायमचा, असंही होऊ शकत. एकाच गुरुकडे एकच ग्रंथ एकाच वेळी शिकलेल्या दोघांचे विचार समान का नाहीत, वेगवेगळे का आहेत? एकाच गुरुकडे एकच ग्रंथ एकाच वेळी शिकलेल्या दोघांचे विचार वेगवेगळे काय? एकाच शेतामध्ये एकाच वेळी लावलेल्या बी त्याची फळं वेगवेगळी का आहेत? त्याच शेतामध्ये कडुलिंब आहे आणि त्याच शेतामध्ये ऊस आहे. एकाच विहिरीचं पाणी दिलेलं, एकाच वेळेला दिलेलं, तरी कडुलिंबाचा रस कडू असतो आणि ऊसाचा रस काय असतो? गोड असतो. तर त्याचं कारण असं आहे, गुरु एक असले, ग्रंथ एक असला, वेळ एक असली तर हे दोघं आहेत ना.
कारण त्याच्यामध्ये त्याचा बी काही त्याचा सहभाग होतो ना, त्याच्यामुळे जे निघतं ते वेगवेगळं निघतं. ज्ञानाचं बी एकच असलं तरी भूमी वेगळी आहे ना, भूमी वेगळी आहे ना. भूमी वेगळी असल्यामुळं त्याच्या पिकावर परिणाम होतो. जसं स्वाती नक्षत्रातलं पाणी, पावसाचा थेंब, तो जर शिंपल्यात पडला तर त्याचं मोती होतो, आणि त्याच नक्षत्रातला तोच थेंब जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं काय बनतं? विष बनतं. स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये संपले मला वाटतं प्रश्न. हा काय काय एरवीपेक्षा ग्रंथ हातात घेतला का मनात काही पण येतात. तर त्याचं कारण आहे, एरवी जे आपण करत असतो ते मनात घेतलेलं असतं, मनाने त्याला घेतलेलं असतं. ग्रंथ हातात घेतला की मनाने ग्रंथाला घेतलेलं नाही राहत, हाताने घेतलेलं आहे, मनाने नाही घेतलं. आणि मनाने नाही घेतलं ते रिकामं झाल्यामुळं मग काही येतं. एरवी हाताने जे घेतलेलं आहे मनाने बी त्यालाच घेतलेलं राहतं, त्याच्यामुळं मग दुसऱ्याला यायचं काही कारणच नाहीये, ते आलेलं आहे. आणि ग्रंथ घेतला की मन म्हणतो तुला घ्यायचं तर घे तू, मी मोकळा आहे, असं आहे. मग ते मनाला बी ग्रंथ घ्यायला लावायचा, म्हणजे अर्थाचं चिंतन करायचं, मग काही नाही यायचं. नुसतीच पारायण केला लागले का तसं होतं बोंबलतो. अजून राहिले जोग महाराज यांच्या शताब्दी निमित्त सर्व वारकरी आणि आपापल्या गावामध्ये बॅनर लावा. धन्यवाद. चांगले अशा प्रकारचे की जी इकडं येणारी मंडळी, अजून वेळ आहे त्याला, अजून वेळ आहे. माघ महिन्यामध्ये तो कार्तिकी झाल्यानंतर मग 1 महिना कार्यक्रम राहिला की त्याच्या अगोदर प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये त्या कार्यक्रमाचा काय लावावा? बॅनर लावावा. चांगला तुमचा फोटो टाकला त्याच्यावर तरी तुमचेच पैसे खर्च करायचे आणि तुमचाच बॅनर, तुमचाच फोटो टाकून बॅनर लावायचा. चांगला प्रचार सगळ्यांनी केला तर, कारण अशा प्रचारापेक्षा माणसाने केलेला प्रचार हा जास्त प्रखर असतो. आपल्याला चांगला कार्यक्रम करायचा आहे तो, आणि आपल्याला करायचा आहे. आपण आपल्या जास्त जणांनी यायचं, मस्त पारायण करायचं, कार्यक्रम आहे काय, दुसरं काय करायचं. चांगली सूचना आहे. काय घ्या आहारे विहारेच्या व त्यक्ता लज्जा सुखी होत. हिताच्या बाबतीत लाजू नये माणसाने. चांगली साधक अवस्था नाही तरी पण कीर्तनातून ज्ञानेतर भक्ती लक्षण सांगतो. हा कोणता अपराध आहे? काय असतं, कीर्तनामध्ये साधू संतांचा अनुवाद करायचा असतो, निरोप द्यायचा असतो. त्याच्यामुळं तो काय अपराध आहे अशा प्रकारचा नाही. कारण तो मी सांगतो असं म्हणत नाही, तुकोबाराय सांगतात असं मानतो, सांगतो. आणि मग तुकोबाराय सांगत असं सांगितलं असल्यामुळं त्याच्यात अपराध होण्याचा काही प्रश्न येत नाहीये. त्यांनी ती भूमिका आपल्यावर नाही, संतांची भूमिका त्यांनी स्पष्ट करायची असते. आपण अनुवाद करतो, सेवक असतो, आपण निरोपी असतो, उपदेशक नाही. आम्ही संतांचे विचार ऐकतो, तो विचार पूर्णपणे आचरात येण्याकरता काय करता येईल? सगळ्यात महत्वाचं आहे की संतांचे विचार आचरणात आणण्याकरता पहिल्यांदा संतांचे विचार हे आपल्या वास्तव हिताचं कारण आहे, अशा प्रकारची आपली मान्यता तयार होणं गरजेचं आहे. त्याची माझे हित करीती सकळ. आपलं काय होतंय, त्या बांधावरच्या सारखं होतंय, कधी इकडं पाहते, कधी इकडं पाहते, कधी इकडं पाहते.
संसारी लोकांकडे पाहिलं, पैसे कमावण्याकडे पाहिलं, त्याची गाडी पाहिली, त्याची माडी पाहिली, असं वाटतं. संतांचे विचार आहे की हे सगळ्या जड वस्तू आहे, याचा सुखाचा संबंध नाही, हे ज्यांच्या जवळ आहे ते सुखी नाही. हा विचार जर आपल्या अंतःकरणात असेल तर कधीच तसं असावं असं वाटणार नाही. पण हे संत हे विचारच मुळात आपण आपल्या अंतःकरणात स्वीकारलेले नसतात. आपल्या ज्या मान्यता आहे, या गलथान मान्यता आहे, या मान्यतेमुळेच आपल्याला आतापर्यंत अनेक जन्माची दुःख भोगावी लागली आणि त्या तशाच राहिल्या तर अनंत कालापर्यंत ते भोगावे लागतील. त्या मान्यता या दूषित आहेत, कलुषित आहेत, विषयुक्त आहेत. हे प्रखरत्वाने आपण पटवून घेऊन त्या मान्यतेला बाहेर फेकून देऊन संतांच्या मान्यता जर स्वीकारल्या तर त्या स्थिर व्हायला काही हरकत नाही. त्याला विचारच करा. पुन्हा 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 संतांचे विचार ऐकून त्या विचाराला प्राधान्य द्यायची गरज. आपण संतांच्या विचाराला प्राधान्य नाही देत. तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ते खरं वाटतं का? बायकोने जे सांगितलं ते खरं वाटतं? खरं आहे बाबाची शपथ घेऊन सांगा. हा ना, मग त्याच्यामुळं मग ते विचार स्थिर राहत नाहीत. आपण संतांच्या विचाराला तितकं प्रागल्भाने घेत नाहीत. प्रगल्भाने तेवढ्यापुरतं वाटतं आपल्याला खरं आपलं कल्याण व्हावं, पण ते तेवढ्यापुरतं वाटतं. सामान्य इच्छा आहे, सामान्य इच्छा महत्वाची नाही, विशेष अशा प्रकारची त्याला इच्छा व्हावी लागते आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. हेच आम्हाला संतांचे विचार आचरणात आणायचे. अशा प्रकारची जबरदस्त इच्छा जर मन आपल्या ठिकाणी निर्माण झाली तर मग हळूहळू हळूहळू त्या विचाराप्रमाणे आपण आचरण करू लागू. तशा प्रकारचे विचारच महत्वाचे आहेत, त्या मान्यताच महत्वाच्या. प्रखरत्वाने आलं पाहिजे. विठ्ठलाशिवाय इतर देवाचे तोंडही आम्ही पाहणार नाही असं संतांचं म्हणणं आहे. तर मग ते खंडोबा, महादेव, देवीची स्तुती का करतात? तुम्हाला काय त्रास आहे का त्याचा? तर असं आहे, जोपर्यंत प्राथमिक अवस्था असते, उपासना आहे, तोपर्यंत एकविधता हवी असते. आणि एकविध जे अभंग आहेत त्यामध्ये विठ्ठलाशिवाय इतर देवाचे तोंडही आम्ही पाहणार नाही असं प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला खंडोबा, महादेव, देवीची स्तुती करताना दिसतात आपल्याला, तर तिथं आपण फार बारीक लक्ष देत नाही. तर तिथं विठ्ठलालाच त्यांनी महादेव म्हटलेलं असतं, विठ्ठलालाच त्यांनी खंडोबा म्हटलेलं असतं, विठ्ठलालाच त्यांनी देवी म्हटलेलं असतं. अनादि अंबिका भगवती, तर अनादि आहे आणि अंबिका म्हणजे जगाची आई आहे. मग जगाची आई कोण आहे? तर विठ्ठलच आहे. अनादि कोण आहे? विठ्ठल आहे. त्यामुळे जरी नावं भिन्न भिन्न असली तरी ते वर्णन विठ्ठलाचंच असतं. आणि सैद्धांतिक दृष्टीनं विठ्ठला वाचून दुसरं काही नाहीच आहे. कोणी त्याला महादेव म्हणत असलं तरी तो विठ्ठल आहे, कोणी त्याला देवी म्हणत असलं तरी तो विठ्ठल आहे, कोणी त्याला खंडोबा म्हणत असलं तरी तो हे काय आहे? विठ्ठलाचंच अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि मग एकविधता, मग विठ्ठला वाचून दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही असं का म्हणतात? तर त्याचं कारण असं आहे की देव तर एकच आहे सगळं, पण माणसाला जे फल मिळत असतं ते देवाकडून नाही, कर्माचं फल मिळत असतं. फल देणारं कर्म असतं, देव फक्त निमित्त असतो. वाचोनी देते घेते नाही आणि निभ्रांत नाही सम्यक, हे तर कर्मची फलसूचक मनुष्य लोक. आणि विठ्ठलाच्या उपासनेचं जे कर्म आहे ते सात्विक कर्म आहे.
इतर ज्या देवता आहेत त्या देवतांची ज्या उपासना आहेत त्या उपासनेमध्ये सात्विकता नाही. जसं देवीची उपासना आहे, देवीची उपासना करणारे देवी पुढे हिंसा करतात, हत्या करतात. आणि हिंसा हत्या हे तामस कर्म आहे. जरी देवाच्या निमित्तानं ते केलं जाणार असलं तरीही. आणि म्हणून कोणा करता का होत नाही, तुम्ही जर दुसऱ्याची हत्या करणार असाल तर हत्येचं फल तुम्हाला भोगावंच लागणार आहे. मग ते देवी पुढं करा की आणखीन कोणा पुढं करा. मी पहिल्यांदाच सांगितलं की आपलं कर्म आपल्याला फल देत असतं. देव हे निमित्त असतात. एत प्रतिफळे भावना आपुलाली तैसा समस्ताया भजना मी निमित्त पै अर्जुना एत प्रतिफळे भावना आपुलाली. आणि मग जर समजा इतर देवतेच्या उपासना करायला लागले तर तशाच प्रकारचं कर्म करतील. आणि ते कर्म रजोगुणी झालं तर पुन्हा यांना अधःपतनाला जावं लागेल. म्हणून त्यांच्या ठिकाणी एकविधता निर्माण व्हावी. म्हणून पांडुरंगाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं तोंडही नाही पाहणार. पण एकदा पांडुरंगाची दृढ भक्ती यात झाली की मग आमचा पांडुरंग काय केवळ विटेवरच उभा आहे असं नाही, तर सगळं जग हे त्याचं स्वरूप आहे. मग महादेवही त्याचाच आहे असं व्यापकतेच्या भावनेतून मग इतर देवतेची स्तुती केलेली आहे. अशा स्तर आहेत, पायऱ्या आहेत. उपदेश करत असताना ज्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेतून त्याला तो उपदेश केलेला असतो. काही उच्च अशा प्रकारच्या अवस्थेत त्यांना तो उपदेश केलेला असतो. आपली लायकी पाहून आपला उपदेश घ्यायचा. चांगल्या प्रकारे कळते पण वळत नाही. आता हे तर आमचं आहे व तुमचं आहे का नाही. असं का होतं आपल्याला कळत असताना सुद्धा वळत का नाही, तर त्याचं कारण आहे की खूप जन्माचे आणि तशाच प्रकारचे करण्याचे संस्कार चित्तामध्ये. आणि ते संस्कार बदलायला काय लागतो, वेळ लागतो. त्याला सतत जागृत राहून जे कळालेलं आहे तशाच प्रकारचं करायचं असा जर प्रयत्न केला तर मग हळूहळू हळूहळू तसा बदल होतो. थोडक्यामध्ये कळणं आणि वळणं. तर करणं वळणं हे विकाराचं काम आहे. कळणं हे सत्संगाचं संगतीचं काम आहे, बुद्धीचं काम आहे. आता बुद्धीमध्ये हे दोघंही आहेत, विकारही आहेत आणि विचारही आहेत. ताकद कोणाची कमी आहे त्याच्यावर अवलंबून राहत. ज्याच्यात जास्त ताकद आहे ते ओढीत नेतं दुसऱ्याला. तसं विकाराची ताकद जर जास्त असेल तर मग विचाराला ते ओढीत नेतं. विचाराची ताकद वाढवली तर ते विकाराला ओढीत नेईल. त्याच्यामुळं कळत असून वळत नसेल तर समजायचं की आपल्या आत विकाराची ताकद काय आहे, जास्त आहे. आणि मग अशा माणसाने निष्काम कर्म करावी, परोपकार करावा, सगळ्याला देव म्हणून त्याची सेवा करण्याचा विशेष रूपाने प्रयत्न करावा. कारण विकाराची ताकद जास्त आहे म्हणजे अंतःकरणात मल आहे. आणि मलाच्या नाशाकरता शास्त्राने निष्काम कर्म करायचे सांगितले. जे कर्म करायचं ते निष्काम करायचं, देवाची सेवा म्हणून करायचं. देवाची कृपा झाल्यानंतर वैराग्य होईल आणि वैराग्याने मग वळल. संतांची संगती करावी आणि संत संगती न करावा वास. हे कसं आहे, विरोधाभास म्हणतात. अनेक प्रमाणामध्ये संतांची संगती करावी असं सांगितलेलं आहे. काल कावडीच्या अभंगामध्ये संग संताचा करिता बरवा उत्तमोत्तम संत समागम अनेक अभंग आहेत. आणि एक अभंग असा आहे की संत संग न करावा वास एखादा गुणदोष येईल अंग. तर त्याचं असं आहे
संताची संगती या शब्दाचा अर्थ आहे संतांच्या विचाराची संगती. संतांच्या ठिकाणी असणारा जो विवेक आहे त्या विवेकाची संगती. संतांच्या संगतीमध्ये प्राधान्य कशाला द्यावं? त्यांचे जे विचार आहेत त्या विचाराला प्राधान्य द्यावं आणि विचाराची संगती करावी. त्या विचाराने आपलं जीवन बनेल. पण आपलं मन त्यांच्या विचाराकडे न जाता त्यांच्या आचाराकडे जाऊन त्यांच्या ठिकाणी असणारे त्यांच्या ठिकाणी दोष दिसत असतील आणि मन त्या दोषाचाच जास्त जर चरवण करत असेल तर मग अशा माणसाने संतांच्या संगतीत जाऊ नये. कारण संतांचे गुणदोष आणि ताया मना केले या उगाना सुकृताचा, मग त्याचं वाटोळं होईल. मग वाटोळं होण्यापेक्षा जवळ न गेलेलं चांगलं. संतांच्या संगतीमध्ये चांगलं होण्याकरता जायचंय आणि ते चांगलं होण्याच्या ऐवजी जर वाटोळं होत असेल तर मग कशाला जायचं. म्हणून त्या लोकांकरता ज्याला संतांच्या ठिकाणी दोष दिसतात त्यांच्याकरता संत संगती न करावं असं आहे. बाकीच्या करता संतांची संगती करावी आहे. काही नाही पाहिलेली गोष्ट स्वप्नात कशी येते. कधी नाही पाहिलेली गोष्ट स्वप्नात येते कशी. तर स्वप्न म्हणजे अविद्या निर्मित आहे, अज्ञान निर्मित, अविद्या निर्मित. आणि अविद्या शब्दाचा अर्थ असा आहे अघटित घटना पट्टीयेशी माया. अविद्येलाच माया असं नाव आहे आणि मायेचं लक्षणच असं आहे की जे कधीही घडलेलं नाही, घडणं शक्य नाहीये अशाही प्रकारचं घडवणं हे जिचं कार्य आहे त्याचं नाव माया आहे. त्याच्यामुळं कधी न पाहिलेल्या गोष्टी स्वप्नामध्ये येऊ शकतात. पाहिलेलंच स्वप्नात येतं असा काही नियम नाही. भक्ती करत असताना जर गुरु नाही केला तर आपली भक्ती फलद्रूप होईल का? तर याचा अर्थ असा आहे की जे ज्ञान देतात त्यांना काय म्हटलं जातं? गुरु म्हटलं जातं. गुरु शब्दाचा अर्थ काय? गु म्हणजे अज्ञान आणि त्याचं नाशक रू शब्द आहे. जे अज्ञानाचा नाश करणारे असतात त्यांना गुरु म्हटलं जातं. तुम्ही भक्ती करत आहात तर मग भक्ती काही तुम्हाला करण्याची प्रेरणा कशी निर्माण झाली, ज्याच्यापासून निर्माण झाली तो तुमचा गुरु आहे. त्याच्यामुळं गुरु न करता भक्ती केली तर व्यर्थ होण्याचा प्रश्नच नाही. ती फलद्रूप होणारच आहे. तुम्ही गुरु केलेलंच आहे. जरी समजा एखाद्याच्या हाताने गळ्यात माळ घातली नसली किंवा एखाद्याला गुरु मानलेलं नाही पण तुम्ही भक्ती करत आहे म्हणजे कोणाची तरी प्रेरणेनंच ते करावं लागलेला ते तुमचे गुरु आहेत. त्याच्यामुळे व्यर्थ जायचा काही प्रश्न येत नाही. आता एक शास्त्रामध्ये गुरुचे 3 प्रकार आहे. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु आणि सद्गुरु. तर त्यामध्ये दीक्षा ज्यांच्याकडून घेतली जाते त्यांनाही गुरुच म्हटलं जातं. ज्यांच्याकडून ग्रंथ शिकतो आपण त्यांनाही गुरु म्हटलं जातं. तर हे गुरु वेगळे आणि साक्षात आत्मज्ञान ज्यांच्यापासून होतं त्यांना सद्गुरु म्हणतात. आत्मज्ञानाकरता मात्र सद्गुरूची प्राप्ती व्हावी लागते. पण असे सद्गुरू करून फिरून होत नसतात. तेवढी तयारी झाल्यानंतर ते आपोआप भेटत असतात. मनुष्याला ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे का? मनुष्याला ब्रह्मज्ञानाची आवश्यकता. जर त्याला दुःख नको वाटत असेल, मरावं नाही वाटत असेल, कमी पडू नये असं वाटत असेल, चांगलं व्हावं असं वाटत असेल तर ब्रह्मज्ञानाशिवाय त्याला पर्यायच नाही. पण ह्याचं जर काही वाटत नसेल तर त्याला काही गरज नाही. ज्याला समजा नरकातल्या आळ्या होण्यातही मजा वाटते त्याला काय ब्रह्मज्ञान पाहिजे, त्याच्याकरता काही गरज नाहीये. ज्याला दुःख नको आहे त्याच्याकरता ब्रह्मज्ञान हवंय, आवश्यकच आहे. कारण त्याच्याशिवाय मनुष्य मुक्तच होत नाही. प्रापंचिक माणसाने अशी कोणती साधना करावी जेणेकरून श्री गुरु प्रसन्न व्हावेत,
त्यांचा अनुग्रह मिळावा. प्रापंचिक माणसानं भगवंताला प्रसन्न करून घ्यावं. देव प्रसन्न झाला की मग देव श्रीगुरूकडे पाठवतो किंवा श्रीगुरूंना त्याच्याकडे पाठवतो आणि ते उपदेश करतील. अन्यथा प्रापंचिक माणसाकडून गुरुची सेवा नाही घडू शकत. जशी पाहिजे तशी त्यांनी देवाला प्रसन्न करायचं. यशोदे घराकडे चाल या गवळणीमध्ये भगवंतानी आपल्या आईला यशोदे नावाने हाक मारली. मुलगा आपल्या आईला नावाने हाक मारू शकतो का? काय ज्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या भागामध्ये तसं हे बोललं जातं. आम्ही अशी काही घरं पाहिलेली आहेत की ज्या घरी आईला आवजावं बोलतात. आई साहेब तुम्ही आल्या नाही, आई साहेब तुम्हाला यायलाच पाहिजे, आई साहेब तुम्ही चला, अशाही संस्काराची घर आहे. आणि बहुतेक आपल्याकडं अरे तुरं बोलतात. मग अरे तुरं बोललं तर काही वाटतं का तुम्हाला? नाही वाटत, कारण मागचे तसेच बोलत आले, आसपासचे सगळे तसंच बोलतात, त्याचं काही वाटत नाही. तसं त्या कालामध्ये आईचं नाव घेऊन बोलत असतील, त्याच्यामुळं काही वाटत नाही, वाटण्याचं काही कारण नाही. आणि तिथं यशोदे म्हटलं असलं तरी आपण आई असा अर्थ धरून घ्यायचा. हा हा बरं आहे, मग चांगलं आहे. काय अडचण आहे तरी. आणि दुसरा एक, संतांचे विचार आळशी बनवतात का? संतांचे विचार आळशी नाही बनवत. संतांचे विचार जाग करतात. जाग जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. हे मूर्ख लोकांचं म्हणणं आहे की संतांचे विचार आळशी बनवतात. लिंग असल्यानंतर तशी आवश्यकता नाही. आमच्या घरी घालतात ना सगळे, आम्हाला लोक नाव ठेवतात ते माळ का घालतात तुळशीची म्हणून. तसे काही अडचणही नाही घातली तरी, कारण काय तुळशीची माळ हे पांडुरंगाच्या भक्तीचं चिन्ह आहे आणि लिंग हे शंकराच्या भक्तीचं चिन्ह आहे. नाव ठेवते माळ कोण घालतात तुळशी, तुम्ही कोण माळ. आता आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो म्हणा, त्याला तरी काय. आता तुम्हाला माहित नसेल पण आम्ही पण लिंगायत आहे, मी पण लिंगायत आहे आणि मी शंकराची पूजा करतो. पण आता या प्रवाहामध्ये आपण आलो. शंकर आणि विष्णू तुकोबराई वेगळे मानतच नाहीत, त्याच्यामुळे काय अडचण नाही. पायी वारी करायची पंढरपूरची, महिन्याची करायची, जायची बी यायची बी पायीच. चांगलं आहे, छान आहे, दिवस घरी राहते फक्त म्हणते. काही अडचण नाहीये. घातली तरी कोणी नावं ठेवत असेल तर त्यांना ठेवू द्यायचं, लागलं तर 10-5 रुपये देऊन द्यायचे चहा पाण्याला. त्यांना आपल्याबद्दल काय म्हणतात त्रास होतो म्हणून काही अडचण नाही. तर माझ्याकडे पाठवून द्या त्यांना, मी त्यांना सरळ करतो. कोणत्याही कार्याची सुरुवात संकल्प न करता केली तर तो लवकर पूर्ण होतो. संकल्प केला तर ते कार्य करताना जास्त अडचणी येतात. कोणत्याही कार्याची सुरुवात संकल्प न करता केली तर तो लवकर पूर्ण होतो. हे मुळातच चुकीच्या धारणेवर आधारित आहे. कारण कुठलंच कार्य संकल्प केल्याशिवाय होत नसतं, सुरुवातच नाही होत. आपल्याला हे कार्य करायचंय असं मनात येणं, याचंच नाव काय आहे? संकल्प आहे. त्याच्यामुळे संकल्प वाचून कसं काय कार्य होईल? जीवनमुक्त महात्मा असेल तर त्याचं होतं बा पूर्ण, बाकी त्याचं नाही. संकल्प न करता संकल्प करूनच. हा फार दिवस गोखलं, त्याला जर तुम्ही संकल्प म्हणत असाल तर कदाचित, पण तसा काही नियम नाही. संकल्प म्हणजे प्रतिज्ञा असा अर्थ जर असेल तर मग प्रतिज्ञा करून पूर्ण करण्याकरता शक्ती लागते, हिंमत लागते, ताकद लागते. ते असं जे अशक्त आहे, बलहीन आहे, नपुसकाचं काम नाही, त्याच्याकरता पुरुषार्थी असावं लागतं. पण तसं कुठलंही कार्य संकल्प करूनच पूर्ण होत असतं.